उभा राहिले की ते म्हणले ते गळ्यातलं वगैरे काढ, नाही तर तुला भोगसेल असं म्हणले त्यांनी. माझ्या मुलाच्या गळ्यावर सुरा ठेवला त्यांनी. तिघाकडे पण तलवारी होत्या त्यांच्या छोटे. तो वो मुझे पकड़े और मुंह बंद करे, चिल्ला नको. भी वो सुनाने तोड़कर इसमें का 1.5 तोला सोने का था, मेरे 2 जोड़ कान में के और रिंग बच्चों की मेरी अंगठी थी वो, और पैसा था थोड़ा सा. सोलापूर शहराच्या फौजदार चौडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अभिषेक नगर परिसरात असलेल्या याच इमारतीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पहाटेच्या वेळेस आलेल्या तिघा चोरट्यांनी सोन्या चांदीचा ऐवज व रोख रक्कम लुटून नेलेली आहे. विशेष म्हणजे या चोरीमध्ये आलेल्या 3 त्या युवकांनी, त्या इसमांनी त्या घरातील लोकांकडे धारदार हत्यारानं त्यांना बंदी बनवत त्यांच्या घरातील सोने चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लुटून नेलेली आहे. ही घटना म्हणजे आज जेव्हा पहाटेच्या सुमारास घडलेली आहे, म्हणजे जवळपास 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि या घटनेने सोलापुरात खळबळ उडालेली आहे. हीच ती जी इमारत आहे अभिषेक नगरमधील, याच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडलेली आहे आणि हा जो परिसर आहे तो अवंतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच ही इमारत आहे अभिषेक नगरची. त्यामध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या घटनेने खळबळ उडालेली आहे. नेमकं कुठे ही घटना घडली आहे, चला तर आपण पाहूया. नाव सांगा आणि काय झालं रात्री? माझं नाव पूजा अन्नदाते. रात्री 2:30 सुमारास अचानकच असा आवाज वगैरे काहीच नाही, डायरेक्ट ते 3 जणांना दार ढकलून आतमध्ये आले. 4 जण होते. 4 जण उभा राहिले की ते म्हणले ते गळ्यातलं वगैरे काढ, नाही तर तुला भोगसेल असं म्हणले त्यांनी. नंतर म्हणले उठ, ते गळ्यातलं तर काढून घेतलं. नंतर मग कपाटाकडे नेलं आणि ते कपाटातलं पण दे म्हणले काढून, काय आहे काय नाही ते. त्यांना काही एवढं असं सापडलं नाही. त्यांनी सगळे उचकापाचं म्हणजे बघितलं बऱ्यापैकी, पण तरी पण धमक्या देत होते. मग माझ्या मुलाच्या गळ्यावर सुरा ठेवला त्यांनी. तिघाकडे पण तलवारी होत्या त्यांच्या छोटे, असं मला वाटतं चाकू होते काय की छोटे. हां 4 जण होते. किती वाजता ही घटना घडली? माझ्याकडे 2:15 वाजता आले, म्हणजे जवळजवळ ते 2:30 माझ्या घरीच होते. ते 2:45 मग नंतर खाली गेले. ते जेव्हा ते लोक आले तेव्हा दरवाजा उघडा होता का? नाही, दार उघडं नव्हतं, दार लॉकच होतं. त्यांनी ते हिसका, त्यांच्याकडे एक दार उघडायसाठी एक वेगळं हत्यार होतं, त्यांनी उघडलं ते दार. त्यांनी घरी कोण कोण होते तेव्हा? घरी आम्ही 3घच होतो, माझे मिस्टर, मी आणि मुलगा झोपलेलो होतो. आणि अचानक आवाज आला, ते मी चिरकून उठले. अचानक ते 4 समोर दिसले ना, ते मी घाबरून गेले. बाकी काय नाही. मग म्हणजे ते जेव्हा चोरटे घरात आले अगोदर म्हणजे त्यांनी कोणाला म्हणजे हत्यार लावलं? तुम्हाला हत्यार म्हणजे मला नाही लावलं, मला फक्त मी एवढं काय बघितलंच नाही, माझी हिंमतच झाली नाही. माझं गळ्यातलं फक्त काढून दे म्हणले, मी काढून दिलं. नंतर आतमध्ये नेल्यानंतर मग चाकू वगैरे त्यांनी काढला. नंतर धमक्या दिल्या मला. सगळ्यांच्या तोंडाला स्कार्फ होते, मास्क होते, ग्लोव्ज घातलेले होते त्यांनी. मराठीच बोलत होते भाषा सगळे. म्हणजे ते दरवाजा तोडून आले आणि गळ्याला छाप लावला आणि तुमचे दागिने काढा. हां, जेवढं दिसेल त्यांनी तेवढं न्यायचा प्रयत्न केला. प्रतिकार केला नाही घरच्यांनी वगैरे? तसं काय कर चान्सच नाही. आणि फर्स्ट आहे आम्ही सोलापूरमध्ये एवढे दिवस झालं, असं कधीच नाही घडलं आमच्याबरोबर. सिच्युएशन आहे, घाबरून गेलो आम्ही. एवढ्या रात्री अशी घटना? हां, एवढ्या रात्री असं घाबरून सुचलंच नाही काय करावं ते. नंतर मोबाईल पण कॉन्टॅक्ट करावं म्हणलं कोणाला, पण आमचे मोबाईल दोघांचे उचलले, टॉयलेटमध्ये बादलीत नेऊन टाकले त्यांनी पाण्यामध्ये. आणि आमचा गैरसमज झाला की मोबाईल त्यांनी घेऊन गेले. मग नंतर मग जरा वेळाने गेल्यानंतर मग ते मोबाईल सापडले बकेटीमध्ये. त्याचे दोन्ही मोबाईल खराब झाले. घरातील काय काय वस्तू गेल्या?
पर्समधली कॅश गेली थोडी आणि मंगळसूत्र गेलं माझं आणि त्यांचं घड्याळ गेलं मिस्टरांचं. साधारणतः किती तास म्हणजे हा प्रकार सुरू होता? म्हणजे मला अर्धा तास माझ्या घरी तरी. अर्धा तास. हां अर्धा तास. कुठली भाषा बोलत होते? म्हणजे पोरं होते का वयस्कर होते? पोरं असं 30-35च्या वयाचे याचे होते, जवळजवळ चौघं त्याच याचे होते. स्कार्फ वगैरे लावले, म्हणजे तोंडाला मास्क वगैरे लावले? मास्क लावले होते त्याच्यामुळेच ओळखू आले नाही. हां म्हणजे अनपेक्षित घटना होती, म्हणजे काय कळालं? म्हणजे असं फर्स्ट टाइम म्हणजे घाबरूनच गेले, काय म्हणजे पुढचं काय करावं तेच कळना झालं. कोणाला कॉन्टॅक्ट करता येईना, हाक मारता येईना झालं. यापूर्वी अशी चोरीची घटना नाही, असं नाही झालं कधी चोरीचं काही. मग पोलिसांना कधी कॉल केला? त्यांनी मला विचारलं की खाली कोण राहते, वरती कोण राहते. त्यांनी मला चौकशी केली. नंतर मग मी म्हणलं खाली एकच राहते. मग सांगितलं त्यांना. मग त्यांनी लगेचच इथं एक जण आम्हाला राखून उभं राहिला, मग खाली 3 जण गेले. त्यांचं पण दार असंच माझ्यासारखं 2च मिनटात तोडलं. लगेच मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला मला, पण आमची हिंमतच झाली नाही बाहेर यायची. त्या मॅडमची आरडाओरडा चाललं होतं त्यांनी केला प्रतिकार. हां नाही तसं नाही काय, तेच की त्या बोलल्या की नाही आहे काही जावा वगैरे असं काय झालं त्यांच्या झटापटी जरा. भीती वाटली? हां लहान मुलं आणि विशेष म्हणजे ते ना गं त्याचं काय नव्हतं. म्हणजे चाकू वगैरे दाखवून असला प्रकार मी फर्स्ट टाईमच बघितला. असं इतके दिवस आपण TV वगैरे बघत होतो, असं रिअलमध्ये बघितलं ना घाबरूनच गेलं. विश्वासच बसत नाही अजून. घरातच थांबवायचं वाटणं झालं आहे मला तर. पोलीस मला वाटतं त्यांनी लगेच फोन केला ना की लगेच आले. 3:10 काहीतरी लगेच पोलीस आले. अंदाज आला ना ती इकडून गाडी आली की ते लगेच कुठं गेले गायब झाले, मग कळालं नाही ते. ते वरती आजी राहतात. आम्ही 4 ते 5च घर आहेत, जास्त नाही आहेत. माझं सागर अण्णा जाते. हां शौर्य सागर अण्णा जाते. शाळेत जातो? कितवीला आहे? 2री. काय झालं रात्री? काय आठवण नाही? घाबरला तू? पण झोप लावला त्याला उठवून काय म्हणत होते? भैया म्हणले उठ तुझ्या आईला सांग सोनं द्यायला, असं म्हणले. घाबरला बाळा? आरडाओरडा केला का काय? नाही केलं. काय म्हणजे काय मागत होते? हातात काय होतं त्यांच्या? मला माहीत नव्हतं. हां काय म्हणत होते पुढे? घाबरू नको. काय नेलं घरातलं मम्मीचं गळ्यातलं ते नेलं, कानातलं, आणि 20 रुपये घेतले. तुझ्या गळ्याला सुद्धा म्हणजे हातात लावलं होतं? काय म्हणत होते तुला? नाही दिलं तर हां काय म्हणत होते तुला? गप्प बस म्हणून? नाही दिलं तर मग मारणार म्हणले. घाबरला तू? क्या नाम आपका? स्नेहा राजपूत और सरिता गौर. क्या हुआ था रात को एक्चुअली बताइए. रात को 2:45 बजे के टाइम पे दरवाज़ा मेरा थोड़ा सा आवाज़ आया था. मैं इधर सो रही थी, इधर से उठकर बाहर थोड़ा गई थी तो दरवाज़ा वो लोग तोड़ दिए. थोड़ा सा गैप आते कि मेरे सामने ही तोड़े, तो मैं और आगे जाकर चिल्लाई तो वो मुझे पकड़े और मुंह बंद करे, चिल्ला नको. फिर भी मैं काटी, वो करे तो फिर भी वो मारे मुझे. मारकर सोना किधर है वो है बोलते. मेरे बोली मेरा ऑलरेडी सोना चोरी हुए, सो पुलिस कंप्लेंट है मेरा. मैं दिखाती भी मेरे पास सोना नहीं है. फिर भी वो अंदर उसमें से एक अंदर आकर ये सब तोड़ा. इसकी चाबी पूछा, चाबी नहीं है पुलिस के पास है. फिर भी वो सुना ने तोड़कर इसमें का 1.5 तोला सोने का था, मेरे 2 जोड़ कान में के और रिंग, बच्चों की मेरी अंगूठी थी वो, और पैसा था थोड़ा सा 10,000 रुपये थे, वो लेकर चले गए. कितने बजे की ये घटना है और आप सोए थे? मैं सोई थी, लेकिन वो थोड़ा सा दरवाजे की आवाज़ आने से मेरा दरवाज़ा आवाज़ करता है, कोई आए तो ही आवाज़ करता है, ऐसा तो नहीं होता. मतलब ये कैसी आवाज़ आ रही बोलकर जाग आए तो मैं देखी तो वो तोड़े पूरा मेरे सामने ही. 3 लोग थे. कैसा था उनका रूप? पूरा पैक थे, पूरा मुँह पैक था, सिर्फ आँखें एक के ये सिर वो था, ओपन था, उनके छोटे छोटे बाल थे. कौन सी भाषा बोल रहे? मराठी बोल रहे थे. मेरे पास तो मराठी बोले वो लोग. तो हाथ में जो हथियार थे उससे दरवाजा तोड़ा? हाँ. आप चिल्लाने लगे? हाँ चिल्लाने. कौन थे तुम? मैं अकेली. जब घर में वो घुसे तो क्या बोल रहे थे? हथियार लगाए कि डायरेक्ट आपको? नहीं, मेरे को पकड़े थे दोनों हाथ मेरे. वाली चिल्लाई मैं बचाओ
ऐसा बोली है, कोई है क्या, वो ये बोलकर मैं आवाज़ दी थी तो वो मुंह बंद करे, मेरा मुंह बंद करे, हाथ पकड़े, वो करे। फिर बोले किधर है सोना, हल्लू से मुंह बंद कर ही पूछ रहे थे किधर है सोना, पैसा किधर है तेरा, बोल कर बोल तो मेरे पास नहीं है पैसा, ऑलरेडी मेरा चोरी हो गए से पुलिस कंप्लेंट हुआ, होना है तो मैं रिपोर्ट दिखाती। वो मोबाइल लिया था, मैं बोली मोबाइल लिया तो देख तू, ऑलरेडी नंबर मेरा उधर गए से, फिर तू पकड़े जाता बोली। उतना ही। कितने देर चोर थे? मेरे पास 15 मिनट थे, 15 मिनट थे। तो उस दौरान उन्होंने उनके पास जो हथियार थे उससे ही कपाट तोड़े से, टॉर्च था उनके पास, एक टॉर्च से लाइट, इधर की लाइट नहीं चालू करे, उधर की लाइट उन्हें खुद चालू करे थे। इधर टॉर्च पकड़कर वो सब खोले, देखे सब, वो करे पूरा सब चिल्ला रहे डाल देते। हाँ, मुंह दबाए करे, बाद में से गला और मुंह ऐसा पीछे से ऐसा हाथ लगाकर आदमी ऐसा और मुंह दबा दिया था। हाथ में कुछ हथियार वगैरह थे हथियार, लेकिन वो जरा मुझे नकली लगे बोलकर तब मैं उठकर उनको भी, मैं भी एक मारी जब सेफ्टी में, तो वो मेरे को जोर से मारे। फिर क्या सामान है आपका, क्या था? मेरे पास कान में के 2 जोड़ कान में के थे और एक अंगठी थी, छोटे छोटे से और छोटे अंगटियाँ थे। सोना बताओ, पैसा बताओ किधर है बोल रहे थे क्या? हाँ, मराठी में ही पूछ रहे थे वो लोग। जब वो सोना लेके गए वापस, आपने क्या किया? वो इधर ही से लास्ट वाला, मैं उसको पूछी अरे तेरे पास मेरा मोबाइल किधर है बोलकर पूछी, तो वो बोला उधर ही है बोलकर वो भागा। मैं ली मोबाइल, मेरी फ्रेंड पुलिस है साटे बोलकर, उसको लगे फ़ोन करी, वो बोली क्या हुआ ऐसा सब बोलते, बाहर देख तो बोली। मैं बाहर आई गैलरी में, वो बोली क्या नहीं दिखे, मैं बोली वो लोग तो नहीं दिखे, पेट्रोलियम की गाड़ी आ रही कहीं की देख बोलते, वो देखी मैं, वो आ रही थी, उनको आवाज़ दी और वो साटे भी आई और पेट्रोलियम की गाड़ी भी रुकी, आवाज़ 5 मिनट में सब लोग आ गए इधर। आप कितने सालों से यहाँ रहते हो और ऐसी घटना आपने कभी? मेरी लाइफ का पहली बार रही है और इधर 1 साल 3 महीने हुआ मुझे यहाँ रहकर। पुलिस कब आए? सवेरे 3 बजे चाहे 3:07 को सभी लोग हाजिर, एक के पीछे सब लोग आ रहे थे, सब लोग आए। क्या लगता है, ऐसा आप अकेले रहते थे और ऐसा जो हादसा हुआ है, डर लग रहा था? एक सच में बोले तो डर थोड़ी देर लगा, लेकिन फिर अचानक से कहाँ से हिम्मत आई, सब फेस करी मैं। 3 लड़के थे? तीनों भी लड़के थे। पूरा नाम क्या? मेरा स्नेहा राजपूत, इधर सब लोग पहचानते हैं, मेरा नाम सरिता राजू सिंह गौर है। कॅश भी गया? हाँ, कॅश भी गया। खरं म्हणलं तर हे अभिषेक नगरमधील हे दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता। अभिषेक नगरमध्ये या बिल्डिंगमध्ये वर दाते यांचं घर आहे आणि खाली राजपूत या ताईचं घर आहे। अगोदर त्या 3 चोरट्यांनी दाते यांच्या घरी गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सोनं वगैरे असेल, कॅश असेल ते घेऊन गेलेले. त्यानंतर ते तिघे चोरटे त्यांच्या खाली, म्हणजे जे हे राहतात राजपूत ताई, त्यांच्या घरी आले आणि त्यांनी हत्यार लावून त्यांचं तोंड बंद करून, अगोदर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या हत्यारानं दरवाजा तोडला, आत प्रवेश केला आणि या ताईंचं तोंड बंद करून सोनं कुठं आहे, पैसे कुठं आहे असे सांगत कपाटाचं लॉकर फोडून त्यातील दागिने देखील पळवल्याचं एकंदरीत सांगितलं जात आहे. म्हणजे एकंदरीत या शहरामध्ये ही जी घटना झालेली आहे ती खळबळजनक म्हणावी लागेल. तिघे चोरटे होते, मराठीत बोलत होते, तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून, तोंडाला मास्क लावून ते आलेले होते आणि या दरोड्यातून, म्हणजे ही जी चोरी झालेली आहे यातून मोठी खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी जेव्हा ह्या नागरिकांनी पोलिसांना कॉल केला, तातडीने पोलीस देखील घटनास्थळी आले. पहाटे 3-3:30च्या दरम्यान पोलीस देखील आलेले होते. पोलिसांनी देखील येऊन या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे आणि पोलीस देखील त्या चोरांच्या मागावर आहेत. पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि लवकरच त्या चोरांचा बंदोबस्त होईल असं एकंदरीत बोललं जात आहे. मात्र अभिषेक नगरमध्ये या ठिकाणी पहाटेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. घरात घुसून दागिने आणि सोने, पैसे चोरून नेल्याचं एकंदरीत घटना या ठिकाणच्या अभिषेक नगरमध्ये घडलेली पाहायला मिळत आहे. पोलिसांपुढे देखील आव्हान आहे आणि पोलीस लवकरच त्या चोरांचा बंदोबस्त करतील अशी अपेक्षा या ठिकाणच्या नागरिकांना आहे. किती वर्षापासून राहताय तुम्ही या कॉलनीत? 30 वर्ष झाली. कधी अशी घटना बघितली? कधीच नाही हो. म्हणजे असं कधी खालून आमच्या असं बाईक वगैरे गेलेले आहेत, सायकल वगैरे गेलेली आहे, पण असं एकदम दार उचकटून आत जाणं ही पहिली वेळ आहे. तुम्ही शेजारी आहे त्याचे?
हो आम्ही शेजारी आहेत सगळे. बरं, म्हणजे हे तुम्हाला कधी कळालं काय म्हणजे आवाज? आम्हाला 2:15ला कळालं बघा. जेव्हा ते पोलीस आले त्या ओरडल्या, पण आम्ही असं एकदम गाढ झोपेत असतो त्यामुळे आम्हाला ऐकू नाही आलं. पण नंतर जेव्हा पोलीस आले आणि पोलिसांनी मग आमचं दार वाजवलं, कारण का आमच्या गेटला पण बाहेरून त्यांनी कडी लावून गेले होते. कडी लावलं होते? हो कडी लावले होते. मग पोलिसांनीच कडी उघडली. मग आम्हाला विचारलं तर म्हणले हे सगळं कधी झालं तुम्हाला माहिती का? नाही म्हणलं आम्ही आत्ताच उठलोय म्हणलं. मग म्हणले अहो असं असं वर झाले तर ते पलीकडं झालेलं तर आम्हाला माहीतच नव्हतं. असं पण पहाटे 3 म्हणजे गाढ झोपेतलं वेळ. गाढ झोपेचीच वेळ ना. असं आहे, काय करणार आहे सांगा. असं आहे ना. आणि त्यांनी तोंड देखील दाबलं म्हणते, त्यामुळे आवाज देखील आला नाही. हां त्यांचं परत तोंड पण दाबलं ना, त्यांना ओरडूच दिलं नाही ना. मग त्यांनी ते आरडाओरडा करायला लागले की मग ते पळून गेले. आणि मग त्यांनी त्यांची वहिनी आहे पोलीसमध्ये, त्यांनी फोन केलं की मात्र पोलीस लगेच आले बरं का. लगेच आले पोलीस आले की मग मात्र तिथून 15च मिनिटात आले पोलीस लगेच. कुठली कॉलनी काय? ही अवंतीनगर D9. हां अवंतीनगर D9. भीती आहे म्हणजे आता आम्हाला खरंच भीती वाटायला लागली, खरंच खूप भीती. आजपर्यंत आम्ही ना खूप असं हेच राहत होतो, कसली भीतीच वाटत नव्हती आम्हाला खरंच ना. म्हणजे 30 वर्षात पहिली घटना ही. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.